गुड मॉर्निंग स्टूडेंट्स। हम पिछले क्लास में चर्चा कर रहे थे मैथिली शरण गुप्त के द्वारा रचा गया जय जय भारत माता। इस कविता के बारे में थोड़े से विचारों को हम लोगों ने समझ चुके थे। आगे और भी उनका विचार क्या क्या होते हैं उसको देखते जाएंगे। जिस कवि सबसे पहला जो इसके द्वारा क्या बताया था, देखो, जो देश प्रेम की भावना को व्यक्त किया था और भारत माता का गुणगान कर रहे हैं। भारत माता का गुणगान करना। सो ಏನಂತ ಹೇಳಿದ್ದೆ ನಾನು, ಭಾರತ ಮಾತಾ का ಗುಣಗಾನ್। ಗುಣಗಾನ್ ಮೀನ್ಸ್ ಹೊಗಳುವುದು। सो गुणगान ಮಾಡಿದರೆ ಯಾರು? मैथिली शरण गुप्त ने। किसको? भारत माता को इस कविता के द्वारा गुणगान कर रहे हैं और कवि ने प्रार्थना कर रहे हैं कि इस देश के पावन आंगन, इस देश के पावन आंगन, आंगन मीन्स क्या है? ನಮ್ಮ ಸುತ್ತಮುತ್ತ ಇರತಕ್ಕಂಥ ವರಾಂಡ, ಅಂಗಳ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಲ್ಲ ನಾವು, ಅದು जो धरती के इस पावन आंगन, धरती भूमि, इस धरती के पावन आंगन में अंधेरा हटे। अंधेरा, अंधेरा मीन्स क्या है? कत्तलो। अंधेरा हट जाना, हटना मीन्स ಹೋಗೋದು, दूर ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದು, उसको दूर करना। अंधेरा हटे और इसकी जगह में क्या भरे? प्रकाशमान। देखो, अंधेरा जो उसका ऑपोजिट वर्ड हम लोगों ने देखना, प्रकाश। अंधेरा प्रकाश या रोशनी भी बोलते हैं। अंधेरा रोशनी, रोशनी ಅಂದರೆ ಬೆಳಕು। ನಮಗೆ ಏನು ಕೊಡಬೇಕು? ಕತ್ತಲು ಹೋಗಬೇಕು। ಈಗ ಫಾರ್ एग्जांपल जो चांद ने निकल जाने के बाद सूरज आता है, जो चांद होते ही सूरज ना आ सकते हैं। सूर्य चंद्र ಇದ್ದಂಗೆ सूर्य ಬರಲಿಕ್ಕೆ ಆಗಲ್ಲ। ಚಂದ್ರ ಹೋಗಬೇಕು, सूर्य बरबेको, हंगे कत्तलु कड़ीबेको, बेळकु बरबेको। इसका मतलब है कि जो कवि ने भारत माता के प्रति विचारों को व्यक्त करते जाते हैं, अंधेरा हटे और ज्ञान मिले, ज्ञान प्रकाश हमें प्राप्त हो तथा सब लोग मिलजुल कर रहे। और इसके साथ साथ और एक लोग मिलजुल कर रहना। मैंने बताया था मिलजुल कर रहना, मिलजुल कर रहना ಅಂದ್ರೆ ಏನಂತ ಹೇಳಿದ್ದೆ ನಾನು? मिलजुल कर रहना, मिलजुल कर ಕೂಡಿ ಬಾಳುವುದು ಒಂದು ಹೇಳುತ್ತೆ, ಕೂಡಿ ಬಾಳಿದರೆ ಸ್ವರ್ಗ ಸುಖ। ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಒಂದು ಗಾದೆ ಮಾತಿದೆ। ಸೊ ಹಂಗೇನೆ मिलजुल कर रहना। ಸೊ मिलजुल कर रहना ಅಂದ್ರೆ ನಾವೆಲ್ಲ ಒಟ್ಟಾಗಿರ್ಬೇಕು। ನಾವೆಲ್ಲ ಅಂದ್ರೆ यहाँ हम लोगों ने देखते हैं सभी, मैंने बताया था तुम लोगों को, देखो जो बहुत सारे धर्म हैं, ಭಾರತ ಹಲವಾರು ಧರ್ಮಗಳಿಂದ ಕೂಡಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು, ಅನೇಕ ಧರ್ಮ है। ಹಿಂದೂ, ಮುಸಲ್मान, क्रिश्चियन, पारसी, ईसा, जैन, सिख, ऐसे बहुत सारे धर्म के लोग हैं। ये धर्म के अलावा हम सभी कैसे हैं? मिलजुल कर रहे हैं। ಅದಕ್ಕೆ ಹೇಳ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ವಿವಿಧತೆಗಳಲ್ಲಿ ಏಕತೆಯನ್ನು ಕಾಣ್ತಾ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ದೇಶ ಭಾರತ। ಸೊ ಭಾರತ ಒಂದು ಏಕತೆಯಿಂದ ಕೂಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ದೇಶ। ऐसे जो उन्होंने कहते हैं हम लोग जो मिलजुल कर रहना और भारत माता के जो भारत माता के यश की जो गाथा गाए, भारत माता के यश, यश ಅಂದ್ರೆ ಏನಂತ ಹೇಳಿದ್ದೆ ನಾನು? ಕೀರ್ತಿ। जो भारत माता के कीर्ति को चारों तरफ फैलाए, चारों तरफ, चारों दिशाए ಅಂತ ಹೇಳುತ್ತೆ। चारों तरफ ಅಂದ್ರೆ ನಾಲ್ಕು ಕಡೆ, ನಾಲ್ಕು ಕಡೆ ಅಂದ್ರೆ ದಿಕ್ಕುಗಳು। चारों दिशा में पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण, ऐसे चारों तरफ से भारत की कीर्ति को फैलाना है। इसका मतलब है कि भारत माता को गुणगान करना और इसके साथ साथ अपने देश के प्रति देश प्रेम की भावना को रखना। इंस्टेंट देश प्रेम की भावना को हर एक ने रखना। यही बातों को उन्होंने इस कविता के अंतर्गत बताए जा रहे थे। जो पिछले क्लास में जो थोड़ा सा, जो कम से कम एक स्टांजा मात्र
ही हम लोगों ने देख लिया था। आगे देखेंगे, जय जय भारत माता ऊंचाइया हिमालय तेरा। जो भारत माता को देखो, जो कवि ने कहा रही है जय जय भारत माता, जो भारत माता के यश या कीर्ति को बता रही है। भारत माता की कीर्ति चारों तरफ फैलाने की बात को ही उन्होंने व्यक्त करते जाते हैं। जय जय भारत माता ऊंचाइया, ऊंचा मीन्स क्या है, ಎಷ್ಟು ಎತ್ತರಕ್ಕೆ ಇರತಕ್ಕಂಥದ್ದು। या हृदय हिमालय तेरा, जो हमारा भारत माता का हृदय हिमालय जैसे है। हिमालय जितना ऊंचाई है जो भारत माता का हृदय, या ಅಂದ್ರೆ ಹೃದಯ ಅಂತ ಹೇಳಿದೆ ನಾನು। ಸೊ या मीन्स हृदय, हार्ट। सो हृदय, जो भारत माता के हृदय हिमालय जैसा है, बहुत ऊंचाई है। जो हिमालय तेरा, उसमें कितना स्नेह भरा, जो उस हिमालय में मीन्स हृदय में, इस हृदय में जो क्या भरा हुआ है, स्नेह की भावना भरा हुआ है। जो देखो स्नेह की भावना, ಸೊ ಹಲವಾರು ಸ್ನೇಹದಿಂದ ಕೂಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಭಾವನೆಗಳು ತುಂಬಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು। जिसके हृदय में हिमालय जैसे भारत माता के हृदय में इस तरह की स्नेह की भावना, मिलजुल कर रहने की भावना, ये सभी जो भर गए हैं। सो स्नेह भरा, भरना मीन्स ತುಂಬಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು। जो दिल में अपने आग दबाकर, देखो दिल में, ಮನಸ್ಸಿನೊಳಗಡೆ ಅಂತ ಹೇಳುತ್ತೆ। सो दिल में आग दबाकर, जो उसके अंदर, जिसके अंदर भारत धरती के अंदर जो क्या है, जो बहुत सारे आग, आग मीन्स क्या है, ಬೆಂಕಿ ಅಂದ್ರೆ ಅರ್ಥ ಇಲ್ಲಿ ನಾವು ಗಮನಿಸಬೇಕು। ನಾನು ನಿಮ್ಗೆ ಆಗಲೇ ಹೇಳಿದ್ದೆ, ಕಷ್ಟನೆಲ್ಲ ನುಂಗಿಕೊಂಡು ಸುಖನ ಕೊಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ನೋಡಿ। ಫಾರ್ ಎಕ್ಸಾಂಪಲ್ अपने माता, अपने घर में अपने माता जो क्या करती है, दुख को अपने आप सहकर हम लोगों को सुख से रखने का प्रयास करती है। ನೋಡಿ ಅಮ್ಮ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ನಾವೀಗ ನೋಡ್ತೀವಿ ಮನೆಯಲ್ಲಿ। ಫಾರ್ ಎಕ್ಸಾಂಪಲ್ ಚಿಕ್ಕದಾಗಿ ಒಂದು ಎಕ್ಸಾಂಪಲ್ ಹೇಳೋದಾದರೆ, ಅಮ್ಮ ಫಸ್ಟು ಕಷ್ಟನ ಅವರು ಅಂದರೆ ಫಸ್ಟು ನಮಗೆಲ್ಲ ಊಟಕ್ಕೆ ಬಡಿಸ್ಬಿಟ್ಟು ಆಮೇಲೆ ಇದ್ದರೆ ಊಟ ಮಾಡ್ತಾರೆ, ಇಲ್ಲ ಅಂದರೆ ಇಲ್ಲ। मतलब है कि अपने आप कष्ट को सहकर हम लोगों को सुख से रखने का प्रयास कर रही है। डिटो वैसा ही भारत माता ने दुख को सहन कर हम लोगों को सुख दे रही है। अंडरस्टैंड ನೋಡಿ, ಅದೇ ರೀತಿನೇ ಭಾರತ ಮಾತೆ ನಮಗೆ ದುಃಖನ ನುಂಗಿಕೊಂಡು ಸುಖನ ನೀಡ್ತಾ ಇರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು। ಅಂದರೆ ದಿಲ್ ಮೇ ಆಗ ದಬಾಕರ್, ನಾವು ನೋಡ್ತೀವಿ ಭೂಮಿಯ ಆಳದಲ್ಲಿ, ನಾನು ಹೇಳಿದೆ ಓದ್ ಪೀರಿಯಡಲ್ಲಿ ನಿಮಗೆ। ಸೊ ಭೂಮಿಯ ಆಳಕ್ಕೆ ನಾವು ಹೋದಾಗ ಸೊ ಬೆಂಕಿ ಜ್ವಾಲೆಗಳಿದ್ದಾವೆ, ಅಲ್ಲಿ ದುಃಖ ಇದೆ, ಮತ್ತು ನಮಗೇನು ಕೊಡ್ತಾ ಇದೆ ಅಂದರೆ ಸುಖನ ಕೊಡ್ತಾ ಇದೆ। ಯಾವ ರೀತಿ ಅಂದರೆ ಹೇಳ್ತಾ ಇದೆ ನೋಡಿ, ದಿಲ್ ಮೇ ಆಪ್ನೆ ಆಗ ದಬಾಕರ್ ರಖತಾ ಹಮ್ಕೋ ಹರಾ ಭರಾ। देखो कैसा है, जो हमको रखते हैं हरा भरा। हरा भरा मीन्स क्या है, जो यहाँ सारे धरती को हरा रंग से भरा रखा है। ನೋಡಿ, ಒಳಗಡೆ ಬೆಂಕಿ ಇದ್ರೂ ಮೇಲ್ಗಡೆ ಮಾತ್ರ ಹಸಿರು ತುಂಬಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು। ಅಂದರೆ ಬೆಳೆಯನ್ನು ನಾವೆಲ್ಲ ಬೆಳೀತಾ ಇದ್ದೀವಿ, ನಮ್ಮನ್ನೆಲ್ಲ ತಂಪಾಗಿಟ್ಕೊಂಡಿದೆ ಯಾರೋ, ಭಾರತ ಮಾತಾ। ಸೊ ತನ್ನ ನೋವನ್ನು ನುಂಗಿಕೊಂಡು ಕೂಡ ನಮಗೆ ಸುಖನ ಕೊಡ್ತಾ ಇರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು। ಸೊ ರಕ್ತ ಹಮ್ಕೋ ಹರಾವರ ಸೌ ಸೌ ಸೋಥ ಸೌ ಸೌ, ಶತ ನೂರಾರು, ನಾನು ಹೇಳಿದ್ನಲ್ಲ। ಸೊ ಈಗ ಹಿಮಾಲಯ ಅಂತಿದ್ದಂಗೆ ಅಲ್ಲಿ ಹಲವಾರು ನದಿಗಳು ಹುಟ್ಟುತ್ತವೆ। जैसे हिमालय में गंगा, जमुना, सरस्वती, ऐसे बहुत सारी, ಒಂದಲ್ಲ ಎರಡಲ್ಲ ಬೇಕಾದಷ್ಟು ಬ್ರಹ್ಮಪುತ್ರ, ಈ ರೀತಿಯಾದಂಥ ನದಿಗಳು ಹುಟ್ಟಿ ಹರಿತಾ ಇರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು। सौ सौ सोत जहाँ हिमालय से ऐसे सौ सौ सोत, सोत मीन्स क्या है, नदिया धारा बोलते हैं ನೋಡಿ। ಸೋತ್ ಅಂದರೆ ನದಿ, ನದಿಯ ಧಾರೆಗಳು ಅಂತ ಹೇಳುತ್ತೆ, ನದಿಯ ಧಾರೆಗಳು। ಸೊ ಹರಿತಾ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ನೀರಿನ ಚಿಲುಮೆಗಳು। ಸೌ ಸೌ ಸೋತೋನ್ ಸೆ ಬಹ ಬಹ ಕರ್ ಐಸೆ ಬಹನಾ,
ಬಹನ ಮೀನ್ಸ್ ಕ್ಯಾ ಹೈ ಹರಿತಕ್ಕಂಥದ್ದು. ಸೊ ಬಹನ मीन्स हरियोदो. सो तो उनसे बह कर जो है पानी फूटा आता. जैसे पानी फूट आते हैं, फूट आना मीन्स क्या है इಳಿದು ಬರ್ತಾ ಇರತಕ್ಕಂಥದ್ದು. जैसे जो पास में देखते हैं ना तुम लोग, इसी तरह की जो पानी के जरिया जो जैसे निकलती है उसी तरह हम लोगों ने देखती है. जैसे भारत माता के हृदय से अनेक प्रकार की नदियाँ क्या होती हैं, बहते जाती है. अनेक प्रकार की नदियाँ, सो एक तो नहीं है, अनेक प्रकार की नदियाँ सो बहते जाती है. ಹಲವಾರು ನದಿಗಳು ಇಲ್ಲಿ ಹಿಡಿದು ಬರ್ತಾ ಇರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. सौ नूरारू नदिಗಳು जो जिसके हृदय से निकल रही है, भारत माता के हृदय से. जैसे देखो ये हिमालय जैसे भारत माता की हृदय में अनेक प्रकार की नदियाँ जो क्या होती हैं, बहते जाती हैं, हरकंड होगतಕ್ಕಂಥದ್ದು. ऐसे जाकर वे क्या होते हैं, जैसे थोड़ा सा एक पानी और उसके साथ और एक पानी बूंद मिलने से क्या होती है, ಒಂದು ಹನಿ ಸೇರಿ ಏನಾಯಿತು, ಒಂದು ಹಳ್ಳದ ರೀತಿ ಹರ್ಕೊಂಡೋಯ್ತು. ಅಂಥ ಹಳ್ಳಗಳು ಸೇರಿ ಚಿಕ್ಕದಾಗಿ ಒಂದು ನದಿ ಆಯಿತು. ಅಂಥ ನದಿಗಳು ಸೇರಿ ಸಮುದ್ರ ಆಯಿತು. ಅಂಥ ಸಮುದ್ರಗಳು ಸೇರಿ ಸಾಗರ ಆಯಿತು. इसी तरह जो भारत माता की हृदय से अनेक प्रकार की नदियाँ बहती हैं, ಇಂಥ ಹಲವಾರು ನದಿಗಳು ಹರಿದು ಬರ್ತಾ ಇರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. सौ सोतों से बह कर ऐ पानी फूटा आता. पानी आते ही रहती है, ಬರ್ತಾ ಇರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. जो जय जय भारत माता, इस तरह जो कवि ने भारत माता की गुणगान कर रहे हैं. ನೋಡಿ ಅದು ಏನೆಲ್ಲ ದುಃಖ ಇದ್ರೂ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಹೃದಯದಲ್ಲಿ ನಮಗೆಲ್ಲ ಸುಖವಾಗಿಟ್ಕೊಂತಕ್ಕಂಥದ್ದು, ನಮಗೆಲ್ಲ ಸಂತೋಷ ಕೊಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. जैसे भारत माता ने हम लोगों को दिल में आग दबाकर हम लोगों को हरा रंग से रख लिया है. जो एग्जाम्पल भी मैंने बता दिया, जैसे माँ ने किस तरह अपने घर में दुख को सहन कर हमें सुख देती है, हमको पालन पोषण करती है या हमें आगे ले जाती है, उसी तरह जो भारत माता ने भी दुख को सहन कर हमें संतोष दे रही है, हमें आनंद दे रही है, हमें खुशी दे रही है. ऐसे जो कवि ने अपने अभिप्राय को व्यक्त करते जाते हैं. वहाँ तक हम लोग देख लिया था, आगे देखेंगे. कमल खिले तेरे पानी में, जो जैसे इस तरह जो पानी निकलती है ना, उस पानी में जो क्या खिलता है, कमल खिलता है. कमल का जो कमल मीन्स क्या है, ಲೋಟಸ್. ಕಮಲ ಅಂದರೆ ಲೋಟಸ್, ಒಂದು ಲೋಟಸ್ನ ಫ್ಲವರ್ ಏನು ಅರಳತಕ್ಕಂಥದ್ದು. ಕಮಲ್ ಕಿಲ್ನ ಮೀನ್ಸ್ ಕ್ಯಾ ಹೈ, ಅರಳೋದು. ಅಂಡರ್ಸ್ಟ್ಯಾಂಡ್. ಸೊ ಕಮಲ ಮೊಗ್ಗಾಗುತ್ತೆ, ಆಮೇಲೆ ಅರಳುತ್ತೆ. जैसा जो उन्होंने कहा रही है, कमल खिले तेरे पानी में. तेरे पानी मीन्स इस तरह जो बहने वाले पानी, जो नदियाँ सौ सोतों के रूप में जो बहती है ना, जो उस पानी में जो कमल जैसा फूल खिलते हैं, जो मतलब है कि जो हंसी आती है, खुशी आती है, और एक को ऐसी बातों को कवि ने व्यक्त करते हैं. कमल खिले तेरे पानी में, धरती पर आम पले. जो देखो इस तरह के पानी के द्वारा ही कमल खिलते हैं. एक और फूल ನೋಡಿ, ಇಲ್ಲಿ ಒಂದು ಕಡೆ ಹೂವು ಅರಳುತ್ತಾ ಇದೆ, कमल के फूल खिल रहे हैं. उसी तरह और एक और हम लोगों ने देखते हैं, आम पले. आम जैसे अनेक प्रकार की जो फल भी जो क्या होती है, जो पलते जाती है, फलना. ಸೊ ಅಂದರೆ ಬೆಳೀತಾ ಹೋಗ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ಜೈಸೆ ದೇಖೋ, ಸೊ ಆಮ್ ಅಂದರೆ ಇಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಮಾವಿನ ಹಣ್ಣು. ಸೊ ಈ ಆಮ್ಗೆ ಯಾಕೆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಕವಿ ಅಂದರೆ, ಸೊ ಆಮ್
जो क्या होती है, इट ಈಸ್ ಅವರ್ ನ್ಯಾಷನಲ್ ಫ್ರೂಟ್ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ. ಸೊ ನಮ್ಮ ಭಾರತದ ಒಂದು ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಹಣ್ಣಿನ ರೂಪದಲ್ಲಿ ಇದನ್ನು ಬಳಕೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ನಾವು. इसी तरह ऐसे इसी के पानी के द्वारा ही आम जैसे फल खिलते जाते हैं, जो केवल आम एक एग्जाम्पल है. उसी तरह के उसी प्रकार से अनेक प्रकार के फल जो क्या होती है, फलते जाती है. ನಾವು ಅವನ್ನೆಲ್ಲ ಬೆಳೀತಾ ಇದ್ದಾವೆ. मतलब है कि भारत समृद्ध हो रहे हैं. ಅಂಡರ್ಸ್ಟ್ಯಾಂಡ್ ನೋಡಿ, ಭಾರತ ಸಮೃದ್ಧ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಯಾಕೆ ಅಂದರೆ ಈ ರೀತಿಯ ಹರಿತಕ್ಕಂಥ ನೀರಿನಲ್ಲಿ ಕಮಲದ ಹೂವು ಬೆಳೀತಾ ಇದೆ. ಈ ರೀತಿ ಹರಿತಕ್ಕಂಥ ನೀರಿನಲ್ಲಿ ಮಾವಿನ ಹಣ್ಣಿನಂಥ ಹಲವಾರು ಹಣ್ಣುಗಳು ಉತ್ಪತ್ತಿ ಆಗ್ತಾ ಇದ್ದಾವೆ ಅಥವಾ ನಾವು ಬೆಳೀತಾ ಇದ್ದೀವಿ ಅಂತಕ್ಕಂಥ ಅಂಶನೂ ಅವ್ರು ಹೇಳ್ತಾರೆ. ಆಮ ಫಲೆ ಇಸ್ ಧಾನಿ ಆಂಚಲ್ ಮೇ ದೇಖೋ, ಇಸ್ ಧಾನಿ ಆಂಚಲ್, ಆಂಚಲ್ ಮೀನ್ಸ್ ಕ್ಯಾ, ಸೆರಗು. ಯಾವ ಸೆರಗು ಅಂದರೆ ಭಾರತ ಮಾತೆಯ ಸೆರಗು ಅಂತ ಹೇಳ್ತೇವೆ. ಸೊ ಧಾನಿ ಆಂಚಲ್ ಮೇ जो क्या देखना, देखो कितने सुंदर भाव फले. धानी आंचल मैंने धानी आंचल मीन्स है कि जो अनेक है ಸೊ ತಿಳಿ ಹಸಿರು ಬಣ್ಣದ್ದು ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಸೊ ಹಿಂದೆ ಇದರಲ್ಲಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ನೀವು ಎಕ್ಸಸೈಸಲ್ಲಿ ಬ್ಯಾಕ್ ಎಕ್ಸಸೈಸಲ್ಲಿ ಮೀನಿಂಗ್ ಇದೆ ನೋಡ್ಕೊಳ್ಳಿ, ಅಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾರೆ. ಸೊ ಧಾನಿ ಆಂಚಲ್ ಮೇ जो क्या होना चाहिए, जो थोड़ा सा रंग ಹಲ್ದಿ ರಂಗಕ್ಕೆ ದ್ವಾರ ಅಂದರೆ ತಿಳಿ ಹಸಿರು ಬಣ್ಣದಿಂದ ಕೂಡಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಅಂತ. ಧಾನಿ ಆಂಚಲ್ ಮೇ ದೇಖೋ, देखना भारत माता की इस आंचल में हम लोगों ने देख सकते हैं कितने सुंदर भाव फले. सुंदर भाव जो भारत माता के प्रति ऐसी भाव जो इसके आंचल में देख सकते हैं, भारत माता के इस दानी आंचल में ಆ ಸುಂದರವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸೆರಗಿನಲ್ಲಿ ಇದನ್ನೆಲ್ಲ ನೋಡ್ತಾ ಹೋಗ್ಬೋದಂತ ನಾವು ಅಂದ್ರಂತ ನಾವು ನೋಡ್ತೀವಿ. ಹೆಂಗೆ ಅಂದರೆ, ಸೊ ಅಮ್ಮ ಎಷ್ಟು ದುಃಖನೆಲ್ಲ ತನ್ನ ಸೆರಗಿನ ಮಡಿಲಿನಲ್ಲಿ ಬಚ್ಚಿಟ್ಕೊಂಡು ದುಃಖನೆಲ್ಲ ತಾನು ನುಂಗಿ ನಮಗೆ ಸುಖ ಕೊಡುತ್ತೆ ತಾಯಿ. इसी तरह जो यहाँ भारत माता भी हम लोगों को हरा भरा रख लिया है. जो ऐसे जो उस तरह जो निकलने वाले पानी से लोटस खिलते हैं, उस तरह निकलने वाले पानी से आम जैसे फल उगते जाते हैं या आम जैसे फल भी फलते जाते हैं. जो मतलब है कि दुख को सहन कर सुख को हमें दे रही है. भाई भाई मिल रहे सदा ही, भाई भाई ನಾನು ಓದ್ ಪೀರಿಯಡಲ್ಲೇ ನಿಮ್ಗೆ ಹೇಳಿದ್ದೆ. ಸೊ ಹಮ್ ಕೈಸೆ रहना चाहिए, हम सभी भाई भाई, ನಾವೆಲ್ಲ ಅಣ್ಣ ತಮ್ಮಂದಿರು ಸಹೋದರರಂತೆ ಬಾಳ್ವೆ ನಡೆಸಬೇಕು. यहाँ झगड़े का लड़ाई करने का कोई मौका हम लोगों ने ना देना चाहिए. ನಾವು ಜಗಳಕ್ಕೆ ಅವಕಾಶ ಮಾಡಿಕೊಡ್ಬಾರ್ದು. ಹಿಂದೆ ನಾವೇ ಜಗಳ ಮಾಡಿಕೊಂಡು ನಮ್ಮ ದೇಶವನ್ನು ಬ್ರಿಟಿಷರ ಕೈಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ವಿ. ತದನಂತರ ನಾವು ಅದನ್ನು ವಾಪಸ್ ಪಡ್ಕೊಂಡಿದ್ವಿ ಸ್ವತಂತ್ರದ ರೂಪದಲ್ಲಿ. जो अब मिलने वाली इस आज़ादी के साथ हम लोग क्या करना चाहिए, लड़ाई से दूर रहना, हम भाई भाई रहना चाहिए. भाई भाई की भावना रखना जो हर एक का जो कर्तव्य होते हैं. जो मिल जाए भाई भाई मिल रहे सदा ही, सदा निरंतर, एक समय नहीं है, निरंतर ऐसे ही भाव से रहना है. ನಾವು ಯಾವತ್ತಿಗೂ ಜಗಳಾಡಬಾರ್ದು, ನಾವು ಒಟ್ಟಾಗಿರಬೇಕು. और टूटे कभी न ना था, टूटे कभी, टूटना, टूट जाना मीन्स क्या है, ಮುರಿದೋಗೋದು. ಯಾವುದೇ ಕಾರಣಕ್ಕೂ ಮುರಿದೋಗಬಾರ್ದು, ಮುರಿದು ಬೀಳಬಾರ್ದು. ಯಾವುದು ನಾಥ, ನಾಥ मीन्स क्या है, रिश्ता. ನೋಡಿ, टूटे कभी ना रिश्ता, अपने रिश्ता नहीं टूटना है. ऐसी भाव को उन्होंने व्यक्त करते जाते हैं. अपनी संबंध ऐसे ही रहना चाहिए, अपने संबंध को टूटने के लिए मौका ना देना चाहिए. हम सभी एक साथ रहना है.
ಸೊ ನಾವೆಲ್ಲ ಒಟ್ಟಾಗಿ ಇರಬೇಕು, ಯಾವುದೇ ಕಾರಣಕ್ಕೂ ನಾವು ಅವಕಾಶ ಮಾಡಿಕೊಡಬಾರ್ದು. अपने संबंध को जो हम ऐसे ही रखना है, अपने रिश्ता वैसे ही रखना, टूटने को मौका ना देना चाहिए। ऐसी भावना के साथ मैथिली शरण गुप्त ने भारत माता के प्रति गौरव, आदर, भक्ति, श्रद्धा, जो कुछ भी वो समझ लो, ऐसी भावना को रखते हुए भारत के कीर्ति को बढ़ाना चाहिए। ऐसी बातों को उन्होंने व्यक्त करते जाते हैं। इन्हें ऐसे संबंध रिलेटिविटी, ನಮ್ಮ ರಿಲೇಟಿವಿಟಿ ಆ ರೀತಿ ಇರಬೇಕು. ಯಾವುದೇ ಕಾರಣಕ್ಕೂ ಕೂಡ ನಮ್ಮ ಸಂಬಂಧ ಮುರಿದು ಬೀಳಲಿಕ್ಕೆ ಅವಕಾಶ ಮಾಡಿಕೊಡಬಾರ್ದು. टूटे कभी ना था जय जय भारत माता, जो भारत माता को हर एक संदर्भ में जय होते ही रहना चाहिए, जो उसमें रिश्ता टूटने के लिए मौका ना देना चाहिए। चाहे अन्य देश विदेश के लोग यहाँ आकर बस गए हैं, जो फिर भी उन लोगों के साथ भी हम लोगों ने क्या कर रही है, उनके साथ लेकर भी हम जो उन्नति की ओर बढ़ रहे हैं। ऐसी बातों को उन्होंने कह रही है। तेरी लाल दिशा में ही माँ, तेरी लाल दिशा मीन्स क्या है, पूरब दिशा में हम लोगों ने देखते हैं जैसा सूरज निकलने के पहले आसमान में कैसा रंग होते हैं, जैसा रंग इस प्रकार का होता है, लाल रंग, ಕೆಂಪು ಬಣ್ಣ ಅಂತ ಹೇಳುತ್ತೆ. ಅಂದರೆ ಕೆಂಪು ಅಂದರೆ ಅದು ಬಂಗಾರದ ಬಣ್ಣ ಅಂತ ಹೇಳುತ್ತೆ, ಗೋಲ್ಡನ್ ಕಲರ್. जैसे तेरी लाल दिशा में पूरब दिशा से हम लोगों ने देखते हैं, लाल दिशा में ही माँ चंद्र सूर्य चिलकाल रहे। देखो तेरी लाल दिशा, भारत माता के इस तरह की दिशा में, लाल दिशा में जो कैसी रहना चाहिए, लाल दिशा में सूरज और चंद्र, सूरज और चंद्र जो कैसे रहना चाहिए, चिरकाल रहे। चिरकाल मीन्स क्या है, ಶಾಶ್ವತ रहे, ಪರ್ಮನೆಂಟ್. ನೋಡಿ ನೀವು ನೋಡ್ತೀರಲ್ವಾ, ಮಾರ್ಕರ್, ಎಂಥ ಮಾರ್ಕರು, ಪರ್ಮನೆಂಟ್ ಮಾರ್ಕರ್. ಬರೆದಿರೋದನ್ನ ಅಳಿಸ್ಲಿಕ್ಕೆ ಆಗಲ್ಲ. ಈಗ ನೋಡಿ ಇದರಲ್ಲಿ ನಾವು ಬರ್ದಿದ್ದೀವಿ ಇದನ್ನು, ಈಗ ನಾವು ಹಿಂಗೆ ಬರೆದಿರೋದನ್ನು ನಾವು ಅಳಿಸ್ಬಿಡ್ಬೋದು. ಆದರೆ ಪರ್ಮನೆಂಟ್ ಮಾರ್ಕರಲ್ಲಿ ಬರೆದ್ರೆ ಅದನ್ನು ಅಳಿಸ್ಲಿಕ್ಕೆ ಬರೋದಿಲ್ಲ, ಶಾಶ್ವತವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. इसी तरह जो कवि ने कह रही है, तेरी लाल दिशा में माँ मीन्स भारत माता, माँ चंद्र सूर्य और चंद्र, सूरज और चंद्र, ये दोनों भगवान को हम लोगों ने ना देखा है, लेकिन सूरज और चंद्र को हम लोगों ने देख लिया है। जब सूरज निकलते ही हमारी दैनंदिन जीवन चालू होते हैं, जब चांद आते ही हमारा दैनंदिन जीवन खत्म हो जाती है. ನೋಡಿ, ಸೂರ್ಯ ಹುಟ್ಟಿದ ಅಂತಿದ್ದಂಗೆ ನಮ್ಮ ದೈನಂದಿನ ಜೀವನ ಪ್ರಾರಂಭ ಆಯಿತು, ಸೂರ್ಯ ಮುಳುಗ್ದ ಅಂತಿದ್ದಂಗೆ, ಚಂದ್ರ ಬಂದ ಅಂತಿದ್ದಂಗೆ ಆವತ್ತಿನ ಜೀವನ ಮುಗೀತು. इसी तरह हम लोगों ने देख रही है जो इन्हें चंद्र सूर्य चिरकाल रहे, सूरज और चंद्र चिरकाल मीन्स परमानेंट, ಶಾಶ್ವತ रहना चाहिए, परमानेंट ಆಗಿ ಇರಬೇಕು ಅವರು. तेरे पावन आंगन में, तेरे पावन आंगन, तेरे मीन्स भारत माता के पावन आंगन, पवित्र आंगन, ವರಾಂಗಣ, ಸೊ ಅಥವಾ ಅಂಗಳ ಅಂತ ಹೇಳಿದ್ನಲ್ಲ. ಸೊ तेरे पावन आंगन में जो अंधकार हटे, अंधकार से इंट्रोडक्शन ಹೇಳ್ಬೇಕಾದ್ರೆ ಹೇಳಿದೆ ನಾನು, ಅಂಧಕಾರ ಹಟ್ ಜಾನಾ ಚಾಹಿಯೆ, ಓಡಿಸ್ಬೇಕು, ಅವಕಾಶ ಕೊಡಬಾರ್ದು. ಯಾವುದಕ್ಕೆ, ಕತ್ತಲೆಗೆ. ಅಂದ್ರೆ ಅರ್ಥ ಇಲ್ಲಿ ದುಃಖಕ್ಕೆ, ಬೇಕಾದಷ್ಟು ದುಃಖ ಬರ್ತವೆ, ಅದನ್ನು ಮೆಟ್ಟಿ ನಿಲ್ಲಬೇಕು ನಾವು. जो किसके लिए, भारत माता के लिए. हम सभी जो भारत माता को जय घोष करते रहना चाहिए, निरंतर भारत के कीर्ति को आगे आगे ले जाना चाहिए. हम सभी का कर्तव्य होते हैं जो भारत माता के कीर्ति को उजागर करना,
जब तक यानी कहाँ तक ले जाना, सूर्य चंद्र जहाँ तक होती है वहाँ तक भारत की कीर्ति शाश्वत रीति से फैलते रहना चाहिए, ಹರಡ್ತಾ ಇರಬೇಕು ಭಾರತದ ಕೀರ್ತಿ. ಸೂರ್ಯ ಚಂದ್ರ ಇರೋವರೆಗೂ ಕೂಡ ಭಾರತ ಶಾಶ್ವತವಾಗಿ ಇರಬೇಕು. चिरकाल रहे तेरे पावन आंगन में अंधकार हटे और ज्ञान मिले. जो अंधकार तो हट जाता है लेकिन हट जाने से कोई फायदा नहीं है. उस जगह में और एक को आना चाहिए, लाना चाहिए. ಒಂದನ್ನು ನಾವು ಕಳಿಸಿದ್ದೀವಿ ಅಂದಾಗ ಇನ್ನೊಂದು ಬರಲೇಬೇಕು, ಅಲ್ಲಿಗೆ ಇನ್ನೊಂದು ಬರಲೇಬೇಕು. ಅಂದರೆ ಈಗ ಫಾರ್ ಎಕ್ಸಾಂಪಲ್ ಚಂದ್ರ ಹೋಯಿತು ಅಂತಂದರೆ ಆ ಜಾಗಕ್ಕೆ ಇನ್ನೊಂದು ಸೂರ್ಯ ಬರಲೇಬೇಕು, ಬೆಳಕು ಬರಲೇಬೇಕು. ಕತ್ತಲೆ ಹೋಗಬೇಕು, ಬೆಳಕು ಬರಬೇಕು, ಪ್ರಕೃತಿಯ ನಿಯಮ. जो ऐसे ही उन्होंने कहा रही है अंधकार हटे और ज्ञान मिले मिलजुल कर ही. हम सभी कैसे रहना, मिलजुल कर रहना, मिलजुल कर रहना, मिलजुल कर ही हम सब गाए. हम सब गाते रहना चाहिए, गाना. सो गाने के रूप में उन्होंने कहा रही है मिलजुल कर हम सब गाए तेरे यश की गाथा. तेरे यश भारत माता के कीर्ति के गाथा. जो भारत माता के कीर्ति के जो गाने गाते मीन्स क्या है, गाना. उस गाना को गाते रहना चाहिए, निरंतर आड़ता होता इरಬೇಕು ನಾವು. सो ऐसी बातों को उन्होंने कहते जा रही है. मिलजुल कर हम सब गाए ಆಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದು तेरे यश की गाथा. ನಾವು ಆಡಬೇಕು ಅಂದರೆ ಏನು ಆಡಬೇಕು ಅಂತಂದರೆ ಭಾರತ ಮಾತೆಯ ಯಶಸ್ಸಿನ ಒಂದು ಸಂಗೀತವನ್ನು ಅಥವಾ ಭಾರತ ಮಾತೆಯ ಯಶಸ್ಸನ್ನು ನಾವು ನಿರಂತರವಾಗಿ ಹೇಳ್ತಾ ಹೋಗ್ತಕ್ಕಂಥದ್ದು, ಆಡ್ತಾ ಹೋಗ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ಗಾಯೆ जय जय भारत माता, जय जय भारत माता. ऐसी बातों को कवि मैथिली शरण गुप्त ने इस कविता के द्वारा किसके गुणगान कर रहे हैं, भारत माता का गुणगान कर रहे हैं. जो हमारे या मीन्स क्या है, हृदय. किसका, भारत माता का हृदय किस तरफ है, हिमालय जैसा है. अंडरस्टैंड, हिमालयದ ರೀತಿ ಇರತಕ್ಕಂಥದ್ದು. ऐसी जो उन्होंने कहते हैं अंधेरा आते हैं, जो अंधेरा चले जाने के बाद रोशनी प्रकाशमान आना चाहिए. ऐसी बातों को भी उन्होंने कहते हैं. जो कुछ भी वो कष्ट जितना भी आए लेकिन उससे डरने की बात हम लोगों ने ना सोचना है. बदले में जो उसको जो सामना करना चाहिए. ನೋಡಿ ಎಷ್ಟೇ ಕಷ್ಟ ಬರಲಿ ಅದನ್ನು ನಾವು ಎದುರಿಸಬೇಕು. जो और भारत माता के कीर्ति को फैलाना है. निरंतर ऐसे भारत माता की यश की गाथा को गाते रहना चाहिए. ऐसी बातों को कवि मैथिली शरण गुप्त ने इस कविता के अंश के रूप में या इस कविता के द्वारा आशय या अपने अभिप्राय उन्होंने व्यक्त करते जाते हैं. अंडरस्टैंड. सो ಇದು ವೆರಿ 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 ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಪೋಯಮ್ಮು, ಮೆಮೊರೈಜೇಷನ್ಗಿರುತ್ತೆ. ಸೊ ಬ್ಯಾಟ್ ಮಾಡಲೇಬೇಕು. अंडरस्टैंड. सो 4 अंक के लिए मेमोराइजेशन जो कंठस्थ करना चाहिए. अंडरस्टैंड. जो बैक एक्सरसाइज में दिया है देख लो, कंठस्थ करना चाहिए, कंठस्थ कविता ऐसा बोलते हैं उसको. अंडरस्टैंड. सो और इसके साथ एक बार जो फिर एक बार उसको हम पढ़ेंगे, पढ़ने के बाद एक्सरसाइज सभी देखते जाएंगे. देख लो. जय जय भारत माता ऊंचाइया हिमालय तेरा, उसमें कितना स्नेह भरा, दिल में आग दबा कर रखता हमको हरा भरा. 100 सोतों से बह बह कर आई पानी फूटा आता, जय जय भारत माता. कमल खिले तेरे पानी में, धरती पर है आम पले, इस दानी आंचल में देखो कितने सुंदर भाव पले, भाई भाई मिल रहे सदा ही, टूटे कभी ना था, जय जय भारत माता. तेरे लाल दिशा में ही
माँ चंद्र सूर्य चिरकाल रहे, तेरे पावन आंगन में अंधकार हटे और ज्ञान मिले, मिलजुल कर ही हम सब गाए तेरे यश की गाथा, जय जय ಭಾರತ ಮಾತಾ. ಮೈಥಿಲಿ ಶರಣ್ ಗುಪ್ತ. ಅಂಡರ್ಸ್ಟ್ಯಾಂಡ್. ಸೊ ಇದಿಷ್ಟನ್ನು ನೋಡ್ಕೋಬೇಕು, ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೋಬೇಕು. ಸೊ ರೀಡ್ ಒನ್ಸ್ ಟ್ವೈಸ್, ಎರಡೆರಡು ಮೂರು ಸಾರಿ ಪೊಯಮ್ನ ಓದಬೇಕು. ಸೊ ಕಾನ್ಸಂಟ್ರೇಟ್ ಮಾಡಿ ಕೇಳಿ ಅದನ್ನು ಓದಿದಾಗ ಡೆಫಿನೆಟ್ಲಿ ಅಂಡರ್ಸ್ಟ್ಯಾಂಡ್ ಆಗುತ್ತೆ. ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ? ಸೊ ಇನ್ನು ಇಂಪಾರ್ಟೆಂಟಾಗಿ ಎಕ್ಸಸೈಸಸ್ ಇದೆ, ಶಬ್ದಾರ್ಥ ಇದೆ, ಒನ್ ವರ್ಡ್ ಆನ್ಸರು, 2-3 ಸೆಂಟೆನ್ಸ್ ಆನ್ಸರ್ಸು, ಮ್ಯಾಚ್ ದ ಫಾಲೋಯಿಂಗು, ಫಿಲ್ ದ ಬ್ಲ್ಯಾಂಕ್ಸು ಎಲ್ಲ ಇರ್ತಕ್ಕಂಥದ್ದನ್ನು ಅಬ್ಸರ್ವ್ ಮಾಡಬೇಕು. ಅಂಡರ್ಸ್ಟ್ಯಾಂಡ್? ओके. सो हिमालय पर्वत जो देखो अध्यापन संकेत दिया है, हिमालय पर्वत भारत माता की चोटी घर है, वो हमारी पहरेदारी करता है. पहरेदारी करना मीन्स क्या? ನಮಗೆ ಒಂದು ತಡೆಗೋಡೆ, ವಿದೇಶಿಯರು ಭಾರತದ ಮೇಲೆ ಅಟ್ಯಾಕ್ ಮಾಡ್ದಲೇ ಇರೋ ರೀತಿ ನಮಗೆ ಪ್ರೊಟೆಕ್ಟ್ ಮಾಡ್ತಾ ಇರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಯಾವುದು ಅಂದರೆ हिमालय पर्वत. इन्हीं कारण से कवि ने जो यहाँ जो भारत माता के हृदय हिमालय को उन्होंने जोड़ दिया है हिमालय के साथ, ऐसी बातों को व्यक्त करते जा रहे हैं. अंडरस्टैंड? और एक प्रमुख अंश के द्वारा हम लोगों ने देखना है जो कवि जो इसके साथ साथ सूरज और चांदनी, सूर्य चंद्र जहाँ तक रहेगा वहाँ तक चिरकाल रहना चाहिए, ऐसी बातों को भी कहा दिया है. ओके, थैंक यू.